माणसं तुमचे माणसं मारू द्या, हे करू द्या असं तर म्हणणारच मुख्यमंत्री साहेब. आम्हाला खात्री आहे मुख्यमंत्री साहेब जे स्पष्ट आहे तेच बोलून ते स्पष्ट सांगतील आणि ते थांबवतील असे आमचा विश्वास आहे मुख्यमंत्री साहेबावर. कट रचण्याचं काय कारण आहे? त्या शेतकऱ्याला तो जीवच मारत होते लोक, त्याचे दात पाळले, त्याचं नरडं दाबलं होतं आणि त्याचा मुलगा त्या मोठ्यानं ओरडल्यानंतर त्याच्या मुलगाजवळ त्यातून पळत आला म्हणून तो माणूस वाचला. असा त्यालाही मारित होते आणि त्या आलेल्या मुलाला बी मारलं त्याने, त्याच्याही पायाचं फ्रॅक्चर केलं, मारले राडवर ते फ्रॅक्चर झालं. मग त्यामुळं कुणी कुणाला आरोप करण्याचं हे करण्याचा काय प्रश्न आला? हे जर तुमचे खोके जर अशा प्रकारचे असतील सुरेशरावजी तर तुम्ही ते खोके थांबवावेत. लोकांना गुन्ह्या गोविंदानं राहू द्यावं. विनाकारण लोकांना त्रास होईल असं काही करू नये असं आमचं मत आहे. या संदर्भामध्ये कोण काय करते सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. या संदर्भात मी आता मुख्यमंत्र्यांशी भेटणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, त्यांनी मुख्यमंत्री साहेबाला भेटले तर चांगली गोष्ट आहे, भेटावं. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही जाऊन भेटू. काही लोक जाऊन शिष्टमंडळांचं काही लोक भेटलेले आहेत, उपोषणाला बसले होते लोक भेटलेले बी आहेत. त्याही ठिकाणी मी गेलो होतो. ते गेल्यानंतर सांगितलं की आम्ही भेटून आलोत म्हणून. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे. तर ते मुख्यमंत्री साहेबांनी जे काय त्यांचे सचिव ते हे केले होते त्याच्याकडे जाऊन शिष्टमंडळात त्यांनी निवेदन दिले, त्यांनी सांगितलंय, त्यांनी मागणी केली त्याही लोकांनी. मग आता विनाकारण जर काही करायचं असेल तर तुम्हाला माणसं मारू द्यायचे आणि त्या लोकांनी गप्प बसायचं का? म्हणजे एवढी गुंडगिरी कशाबद्दल? मग माणसं मारायचे, शिकारी करायच्या, गुंडगिरी तालुक्यामध्ये करायला लावायची, माणसं दबावाखाली ठेवायचे, हे असं नाही ना बरोबर. ते चुकीचं आहे, असं होऊ नये. आपण त्या आष्टी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही अशा प्रकारचं कृत्य त्या लोकांना करू देऊ नये, ते थांबवलं पाहिजे. आता तुम्ही तर सरळ म्हणता की ते माझे लोक आहेत. आता तुमचे लोक आहेत तर मग थांबवा ना त्या लोकांना. असा का प्रकार करतात? सर्वसामान्य शेतकऱ्याला का मारतात? त्याचा काय जीव घ्यायचा होता का? जीव घ्यायचा थोडा राहिला. दात पाडे, नरडं दाबलं आणि त्या मुलाचं आलेलं फ्रॅक्चर करून त्याच्यावर आणखी वार सुरू केले होते. याच्यामध्ये मी तेच म्हणतो की सुरेश धसनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटावं, काय त्यांचं म्हणणं ते सांगावं. आणखी त्या ठिकाणी हे लोक जाऊन आणखी भेटतील, सांगतील. वाटत तर मी स्वतः जाईन, मी भेटेन मुख्यमंत्री साहेबांना आणि त्या ठिकाणी सांगू. म्हणजे दूध का पाणी, पाणी का दूध हो द्या ना, स्पष्ट हो द्या, काय हरकत आहे? मुख्यमंत्री साहेब सांगतील कुणाची चूक आहे, कुणाचं काय आहे ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.